इकडे नाही जायचं हो. प्रेझेंट स्टुडंट किती असतात? प्रेझेंट स्टुडंट किती आहेत? प्रेझेंट 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 किती आता आपण लेक्चर तुम्ही सकाळी घेतली ना किती होती?
Good afternoon, everybody. अजून join होते मुलं. Then I will continue. Wait for 2 minutes. Then we will continue the lecture. Good afternoon, everybody. So we'll start the next transducer. Thermistor झाले का आपलं? Thermistor झालेलं आहे का? NTC, PTC. ऋतुजा, साक्षी, Thermistor झाले का? शरयू, नाही झालेलं. नाही झालं. So we will take first thermocouple and then go further. So thermocouple is an example of active transducer. Okay, active temperature transducer that uses it is used for the measurement of moderately high temperature. High temperature measure करण्यासाठी आपण शक्यतो काय यूज करतो? थर्मोकपल हा ट्रान्सड्यूसर यूज करतो आणि तो ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह म्हणजे त्याला एक्सटर्नल सप्लायची गरज लागत नाही. ओके, सो दॅट इज अ थर्मोकपल. सो व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल बिहाइंड इट? दॅट इज नथिंग बट त्याचं नक्की काय आहे ते आपण बघूया. कन्स्ट्रक्शन नंतर मग वर्किंग सांगते तुम्हाला. डायग्राम मध्ये जर बघितलं की two conductors of different material, that is nothing but metal 1 and metal 2, they are placed together called as a hot junction. It is nothing but, or it is called as a sensing element. म्हणजे हे जे A आहे इथं, हा तुमचा मेटल A आहे, ही वायर एका मेटलनी बनवलेली आहे. हा तुमचा मेटल B आहे, that is metal wire of metal B. They are joined together, they are placed together, and that junction, it is nothing but it is called as a hot junction.
or it is referred as sensing element. याला sensing element पण म्हणू शकतो. And the other end is nothing but it is called as a cold junction. आणि ते मटेरियलनी दुसरा एंड एक तयार केलेला आहे आणि त्या अदर जंक्शनला आपण काय म्हणतोय, कोल्ड जंक्शन, or it is called as a reference junction. Okay, so thermocouple produces an EMF at its output. मग असे जर दोन जंक्शन तयार केलेले आहे, एक आहे हॉट जंक्शन आणि दुसरा आहे कोल्ड जंक्शन. So if you measure the and the 2 points are taken from that wire, the 2 points are taken and that 2 points it is connected to the voltmeter. मग त्यावेळेस काय होणार आहे, थर्मोकपल हा EMF प्रोड्यूस करणार आहे at its output terminal. या आउटपुट टर्मिनल तो EMF प्रोड्यूस करणार आहे, which can be measured with the help of permanent magnet moving coil, or you can say voltmeter. Okay, permanent moving coil, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल एक असते आहे जी व्होल्टेज मेजर करू शकते किंवा डायरेक्टली व्होल्टामीटर जरी जॉईन केला तरी चालेल. In industry application, the choice of material used to make, कुठलं मटेरियल तुम्ही थर्मोकपलला यूज करणार आहे, म्हणजे हे वायर्स जे बनवलेले आहेत थर्मोकपलचे, त्यासाठी कुठलं मटेरियल यूज करणार आहे टू मेक द थर्मोकपल डिपेंड अपॉन द टेम्परेचर रेंज. ही जी टेम्परेचर रेंज काय आहे टू बी मेजर्ड अँड द काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे जे काय आपण मटेरियल यूज करणार आहे ते काय इंडस्ट्री ऍप्लिकेशन साठी द चॉईस ऑफ मटेरियल यूज टू मेक द थर्मोकपल डिपेंड्स अपॉन व्हॉट टेम्परेचर रेंज टू बी मेजर. टेम्परेचर रेंज आपल्याला काय मेजर करायचे आहे, कारण की हे थर्मोकपल काय मेजर करते, टेम्परेचर मेजर करते. मग रेंज काय आहे टेम्परेचरची आणि कुठलं ऍटमॉस्फिअर आहे त्याप्रमाणे हे मटेरियल्स सिलेक्ट केलेले जातात. मटेरियल यूज कुठले कुठले आहेत, निकल, अल्युमिनियम, कॉपर, क्रोमेल, आयर्न, कॉन्स्टंटा. Okay, so these are the different material which is used for the thermocouple. Now when the two wires, now इथं एक वायर दिलेली आहे, this is a wire and this is the second wire, they are joined to make a closed circuit. जर दोन वायर्स हे जॉईन एकत्र केलेले आहेत, एक झाला हॉट जंक्शन आहे, दुसरा आहे कोल्ड जंक्शन आहे, एक क्लोज सर्किट फॉर्म होता आहे. क्लोज सर्किट फॉर्म होतं. इफ द वन जंक्शन इज हेल्ड ॲट अ हायर टेम्परेचर, मग हे आपण हा जंक्शन जो आहे काय आपण हायर टेम्परेचरला होल्ड करतो आहे अँड द अदर इज हेल्ड ॲट अ अदर दॅन द, म्हणजे हा जो आहे जंक्शन हा हॉट जंक्शन म्हणू शकतो, कारण की तिथं तुम्ही टेम्परेचर अप्लाय करणार आहे. जे काय तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं आहे कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये ते टेम्परेचर तुम्ही या हॉट जंक्शनला देणार आहे, म्हणून इथं तो मेजरिंग जंक्शन आहे. मग काय होत आहे आणि दुसरा आहे तो कोल्ड जंक्शन आहे. So this is at a higher temperature than the other junction. So the EMF will be generated which causes the current to flow through the circuit. आणि त्यामुळे EMF जनरेट होत आहे आणि त्यामुळे या सर्किट मध्ये करंट फ्लो होतो आहे. This principle of thermocouple, it is nothing but it is called as the Seebeck principle or it is called as Peltier effect. It is called as the Peltier किंवा Seebeck principle म्हणतात, त्याला Seebeck effect म्हणतात किंवा Peltier effect म्हणतात. म्हणजे Seebeck effect काय आहे, when two different or unlike metal they are joined together at two junction, an electromotive force is generated at the two junction and the amount of electromotive force generated is different for different combination of metal. The amount of जे काही EMF तुमचं जनरेट होणार आहे ते डिफरंट आहे विथ डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ मेटल. म्हणजे सीबॅक इफेक्ट काय सांगता आहे की जेव्हा दोन मटेरियल आपण दोन मेटल्स यूज करणार आहे, डिफरंट दोन वायर यूज करणार आहेत डिफरंट मटेरियलचे, आणि ते काय केलेले आहे, दे आर जॉईन टुगेदर ऍट टू जंक्शन्स. ते इथं पण जॉईन केले, या पॉइंटला पण जॉईन केलेले आहेत आणि या पॉइंटला पण जॉईन केलेले आहेत. तर तुम्हाला त्या सर्किट मध्ये काय होणार आहे, यू विल गेट द EMF, that is the voltage will be created according to the which principle, that is Seebeck effect. voltage जनरेट होते कारण की एक आहे जंक्शन जो काय हॉट जंक्शन प्रेफर केलेला आहे आणि दुसरा जो जंक्शन आहे तो कोल्ड जंक्शन आहे, तो at higher temperature आहे as compared to the first. So that will generate the EMF in the circuit, or you can say an electromotive force is generated at the two junction and the amount of EMF generator, जे काही EMF तुमचं जनरेट होणार आहे इट इज डिफरंट फॉर डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ मटेरियल. म्हणजे तुम्ही त्या वायर कशाने बनवलेल्या आहेत,
कुठलं कॉम्बिनेशन यूज करायचं त्याच्यावर ते डिपेंड आहे तुमचे ईएमएफ किती जनरेट होणार आहे ते. सो दॅट इज नथिंग बट सीबॅक इफेक्ट. पेल्टायर इफेक्ट म्हणजेच काय? when two dissimilar metal are joined together to form the two junction, EMF is generated within the circuit due to the different temperature of the two junction of the circuit. पेल्टायर इफेक्ट काय म्हणता आहे की जेव्हा दोन वायर्स आपण वेगवेगळ्या मटेरियलनी बनवून दोन जंक्शन तयार करतो आहे, इथं T1 आणि इथं T2 जंक्शन तयार केलेलं आहे, तर काय होतं EMF हे जनरेट होत आहे across these two junction. EMF is generated across these two junction, but it is due to the what temperature difference between the two junction. इथं हाय टेम्परेचर, इथं लो टेम्परेचर, ह्या टेम्परेचर डिफरन्स मुळे तिथं EMF तयार होत आहे. हे पेल्टायरचं मत आहे. आणि थॉम्सन इफेक्ट काय सांगता आहे की when two unlike metals are joined together forming the two junction, the potential exists within the circuit due to the temperature gradient along the entire length of the conductor within the circuit. म्हणजे हे काय सांगता आहे की जेव्हा वायर्स हे वेगवेगळ्या मटेरियलनी बनवलेले असतील आणि दोन जंक्शनला ते जॉईन केलेलं आहे, तर पोटेन्शियल म्हणजेच ईएमएफ तिथे एक्झिस्ट होतो आहे त्या वायर मध्ये. एक्झिस्ट झाला की ते कशामुळे झालेलं आहे? as there is a temperature gradient, because within the circuit due to the temperature gradient along the entire length of conductor within the circuit, there is a what temperature change किंवा gradient आहे along the length of that कंडक्टर. त्यामुळे इथे तुमचा ईएमएफ तयार झालेला आहे किंवा पोटेन्शियल एक्झिस्ट झालेलं आहे. म्हणजे हे तिघं पण तेच म्हणतात, दुसरं काय नाही. सीबॅक, पेल्टायर अँड थॉम्सन इफेक्ट की when the two different or unlike metal they are joined together at a two junction, electromotive force is generated. हे तिन्ही पण सांगतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जनरेट होते. खरं सीबॅक इफेक्ट what it is telling, it is due to the what you can say different combination of metals. जे काय तुम्ही डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ मेटल यूज केलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तिथे आउटपुट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मिळणार आहे, अमाऊंट ऑफ ईएमएफ मिळणार आहे. पेल्टायर इफेक्ट काय आहे? हे कशामुळे जनरेट झालेलं आहे? ड्यू टू द टेम्परेचर डिफरंट of the two junctions. And Thomson effect is nothing but potential exists within the circuit due to what temperature gradient along the entire length of the conductor within the circuit. Temperature gradient मुळे तिथं काय होत आहे? along the length of the conductor तिथे तुमचा EMF तयार झालेला आहे. So these are the three principles behind the operation of conductor. Now तिथे जे heat produce केलेलं आहे या जंक्शनला, the heat at the junction is produced by the electric current flowing in the heater element. एकतर तुम्ही heater element पण join करू शकता. Heater element you can join, or by using the whatever the candle you can provide the heat. जर तुम्हाला कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये टेम्परेचर मेजर करायचं असेल तर जिथं त्या एलिमेंट मध्ये टेम्परेचर मेजर करायचंय ते एलिमेंट तुम्ही या इथं आता जॉईन करायचं आहे. मग त्या एलिमेंटला तुम्ही टेम्परेचर प्रोव्हाइड करणार आहे. मग किती टेम्परेचर प्रोव्हाइड केलेलं आहे? दॅट विल बी नथिंग बट डायरेक्टली यू कॅन मेजर इन द व्होल्टामीटर. सो मग जर तुम्हाला ते हे एलिमेंट जंक्शन जर हीट करायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल करंट पण फ्लो करू शकता हीटर एलिमेंट मधनं. हीटर एलिमेंट एक कनेक्ट करा, त्याला त्यात इलेक्ट्रिक करंट पास करा. इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर ती हीटर एलिमेंट चं टेम्परेचर वाढणार आहे आणि ते टेम्परेचर तुम्ही या पॉइंटला जंक्शनला देऊ शकता. So the temperature difference between the two similar conductor produce what? There is a temperature difference. So what it will produce? It will be produce EMF at the output terminal, which you can measure by voltmeter. This EMF, whatever it will be produced, it will be directly proportional to the temperature. That is temperature difference किती आहे त्या directly proportional असं आहे. Thus thermocouple can be used for both AC as well as DC applications. Most attractive feature of thermocouple is that it can be used for the measurement of, we are going to measure what, आपण टेम्परेचर तर इथं प्रोव्हाइड करते कारण आपल्याला व्होल्टेज मिळत आहे. त्यामुळे इट इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ करंट अँड व्होल्टेज ॲट अ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ थर्मोकपल काय आहे की इट हॅज रज कन्स्ट्रक्शन काय आहे त्याचं रज्ड आहे. ब्रिज सर्किट इथं काही लागत नाही. जसं आपण एलव्हीडीटी मध्ये किंवा स्ट्रेन गेज मध्ये बघितलं होतं. स्ट्रेन गेज मध्ये काय लागत होतं? आउटपुट आपल्याला जर बघायचं होतं तर आपल्याला ते विस्टन ब्रिज मध्ये कनेक्ट करायला लागत होतं. तर इथं ब्रिजची आवश्यकता नाहीये, डायरेक्टली तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. देर इज नो नीड ऑफ ब्रिज सर्किट. आणि
ऍडव्हान्टेजेस काय आहेत की कम्पॅरेटिव्हली ते चीपर आहे ट्रान्सड्युसर, बिकॉज ओनली द 2 वायर्स आर यूज ऑफ डिफरंट मेटल्स, दिस आर चीपर. आणि डिसएडव्हान्टेजेस किंवा आपण ऍप्लिकेशन काय म्हणू शकतो ह्याचं, इट इज नथिंग बट इट इज यूज इन द इंडस्ट्रियल फर्नेसेस. इंडस्ट्रियल फर्नेस म्हणजे काय, क्लोज चेंबर आहे इन विच द हीट इट इज heated at a very high temperature, where how much the temperature it is provided, you can measure by measuring the equivalent voltage. कुठे यूज केलेले असते, इंडस्ट्रियल फर्नेसेस. फर्नेसेस म्हणजे काय, क्लोज चेंबर असतात, ते हिटअप केले जातात ॲट हाय टेम्परेचर. मग किती तुम्ही टेम्परेचर प्रोव्हाइड करता आहात ते डायरेक्टली हे एलिमेंट इथं जॉईन करा आणि तेवढं जे किती टेम्परेचर तुम्ही प्रोव्हाइड करताय that will give you the output voltage in proportional with that temperature. मग तिथं इलेक्ट्रिकल फर्नेस, आता इंडस्ट्रियल फर्नेसेस मध्ये थर्मोकपल तिथं यूज केले जातात. डिसएडव्हान्टेजेस काय आहे की कोल्ड जंक्शन हे इसेन्शियल असतं आहे फॉर द अॅक्युरेट मेजरमेंट. कोल्ड जंक्शन नसेल तर तुमचं ईएमएफ तिथं तयार होणार नाही आणि तुम्हाला अॅक्युरेट मेजरमेंट मिळणार नाही. कोल्ड जंक्शन इसेन्शियल आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट अबाउट द थर्मोकपल व्हॉट वी हॅव सीन. लक्षात आले का थर्मोकपल काय करता आहे? थर्मोकपल म्हणजेच काय आहे, 2 वायर्स असतात, ते 2 वायर्स 2 जंक्शनला जॉईन केलेले आहेत. एक आहे तुमचा दिस जंक्शन दॅट इज मेजरिंग जंक्शन, त्याला नाव दिले T1, आणि दुसरं जे जंक्शन आहे ते 2 वायरनी बनवलेले आहे दॅट इज नथिंग बट T2 विच इज रेफरन्स ॲज कोल्ड जंक्शन. कोल्ड जंक्शन का म्हटलं याला, कारण की या जंक्शनला आपण हीट प्रोव्हाइड करत नाही. आपण कुठल्या जंक्शनला हीट प्रोव्हाइड करतोय किंवा टेम्परेचर प्रोव्हाइड करतोय, that is this junction T1. So it is called as a hot junction, or it is called as a sensing junction or measuring junction. Now this heat can be provided by what the heat source or the heater element, by passing the current through the heater element. Heater element heat up झाला तर टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि ते टेम्परेचर डायरेक्टली या पॉइंटला द्यायचं आहे. So that will be the hot junction. So this principle it is depending upon 3 effect, that is nothing but working of principle depends upon 3 effect, that is Seebeck, Peltier and Thomson. What they are telling, that is when the wires of different material they are joined at a 2 junction, electromotive force is produced across the junction, and that electromotive force it is what, it is due to the 2 different metals which are used for the wires, that is according to the Seebeck effect. But according to the Peltier effect, this EMF is produced due to the temperature differences of that between the 2 junction. Peltier effect सांगताय. आणि थॉम्सन इफेक्ट काय सांगता आहे की टेम्परेचर ग्रेडियंट मुळे अलॉंग द लेंथ ऑफ द कंडक्टर टेम्परेचर ग्रेडियंट असल्यामुळे तिथे तुमचं पोटेन्शियल प्रोड्यूस होत आहे. मटेरियल कुठले कुठले यूज केलेले आहेत, निकेल आहे, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, क्रोमेल आहे, आयर्न, कॉन्स्टंटा एक्सेट्रा. आणि ते ऍप्लिकेशन कुठं आहे, इट इज यूज इन द इंडस्ट्रियल फर्नेसेस किंवा चेंबर्स, जिथे ते चेंबर्स हाय टेम्परेचरला हिटअप केले जातात. मग किती टेम्परेचर प्रोव्हाइड केलेलं आहे ते डायरेक्टली तुम्ही इथं प्रोव्हाइड करू शकता या हॉट जंक्शनला, आणि तुम्हाला त्याप्रमाणे आउटपुट व्होल्टेज प्रोपोर्शनल मध्ये मिळेल. मग तुम्हाला लक्षात येईल की व्होल्टेज किती आहे त्याप्रमाणे ते टेम्परेचर तिथं प्रोव्हाइड केलेलं आहे. व्होल्टेज विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. हे काय आहे, त्याचं चीपर इन कॉस्ट आहे थर्मोकपल, कारण की 2च वायर्स फक्त लागतात डिफरंट मेटलसाठी. नंतर मेजरमेंट ॲक्युरेसी, जे काय आपल्याला मेजरमेंट मिळतं ते ॲक्युरेसी त्याची चांगली आहे. आणि यू कॅन से इट इज हॅव्हिंग द रूच कन्स्ट्रक्शन, RUGGED, रूच कन्स्ट्रक्शन, अँड नो ब्रिज सर्किट इज रिक्वायर्ड. ब्रिज सर्किट लागत नाहीये यामध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. लक्षात आलेलं आहे का थर्मोकपल? थर्मोकपल म्हणजेच काय, ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे. इट डज नॉट रिक्वायर द एक्सटर्नल पॉवर सप्लाय फॉर इट टू ऑपरेट, as well as it is temperature which measures the temperature, high temperature measure करतो आहे. So it is nothing but thermocouple. आलं लक्षात? Yes or no? येते का लक्षात? मेघा, खुशी? Yes, ma'am. हाँ
मीटिंग एफ आहे एफ केली असेल काय नाही मी नाही आता बघितलंच नाही डिसेबल करू का पाटील सो नेक्स्ट इज द थर्मिस्टर थर्मिस्टर आता काय काय आहे ते आपण बघूया थर्मिस्टर म्हणजेच काय आहे The term thermistor, it is a combination of thermal and resistor. थर्मिस्टरचे काय आहे दोन वर्णी बनवलेला आहे थर्मल म्हणजे टेम्परेचर म्हणू शकतो आणि रेजिस्टर ओके सो थर्मिस्टर इट इज अ रेजिस्टर ओनली विथ हॅव्हिंग इम्पॉर्टंट थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स टेम्परेचर डिपेंडेंट कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यामध्ये काय थर्मिस्टर म्हणजे थर्मल आणि रेजिस्टर आणि इट इज अ रेजिस्टर ओनली बट विल हॅव इम्पॉर्टंट थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स टेम्परेचर रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत सो दॅट इज थर्मिस्टर थर्मिस्टर आर जनरली थर्मली सेन्सिटिव्ह आहेत म्हणजे टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर्सच आहेत दे आर व्हॉट टेम्परेचर ऑर थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर हुज प्राइम फंक्शन मेन फंक्शन काय आहे टू एक्झिबिट अ लार्ज प्रेडिक्टेबल अँड प्रिसाइज चेंज इन इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स म्हणजे ते काय करताय जसं तुमचं टेम्परेचर चेंज होत आहे तुमचा रेजिस्टन्स त्या थर्मिस्टरचा काय होतो आहे चेंज होतो आहे सो वेन दे प्राइम फंक्शन काय आहे की त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हा चेंज होतो आहे वेन इट इज सब्जेक्टेड टू करस्पॉन्डिंग चेंज इन टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर केलं की तुमचा त्या थर्मिस्टरचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स पण चेंज होतोय सो दॅट इज अ प्राइम फंक्शन बिकॉज दे आर थर्मली सेन्सिटिव्ह रेजिस्टर थर्मल म्हणजे काय टेम्परेचर चेंज झालं की तो काय रेजिस्टन्स त्याचा चेंज होणार आहे सिम्बॉल काय आहे रेक्टेंग्युलर बॉक्स आहे आणि इथे रेजिस्टर पण ड्रॉ करू शकता बट देर विल बी अ स्लॅश दॅट इज तिरकी लाईन आहे म्हणजेच काय आहे चेंज इन रेजिस्टन्स होते तिथे तिरकी लाईन म्हणजेच काय देर इज अ चेंज इन रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन काय आहे The material used for thermistor it is nothing but they are made up of various mixture of metallic oxides such as जे काय तुमचं हे थर्मिस्टरचे बॉडी जी आहे ती थर्मिस्टर मटेरियल जे आहे ते मटेरियल कशाने यूज केलेलं आहे व्हेरियस मिक्सचर ऑफ ऑक्साइड्स मेटल ऑक्साइड्स मग मेटल ऑक्साइड कुठलं कुठलं मँगनीज ऑक्साइड निकेल ऑक्साइड कोबाल्ट ऑक्साइड आयर्न ऑक्साइड या ऑक्साइडनी ते काय केलेलं आहे मटेरियल बनवलेलं आहे थर्मिस्टर मटेरियल नंतर त्याच्या भोवती काय केलेले आहेत लीड कॉन्टॅक्ट केलेले आहेत कॉन्टॅक्ट केलेले आहेत आणि त्यानंतर एनकॅप्सुलेटिंग मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यावरती सो अवॉइड फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज नंतर एक त्यानंतर ते दोन जे कॉन्टॅक्ट आहेत त्याला दोन टर्मिनल जॉईन केलेले आहेत दॅट इज दे आर नथिंग बट कॉल एज अ कॉन्टॅक्ट लीड्स मग हे लीड्स कशासाठी जर एक्सटर्नल सर्किट मध्ये तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही ते जॉईन करू शकता हे लीड्स किंवा टर्मिनल्स So thermistor material are made up of what? Various type of metal oxides such as iron, nickel, cobalt, and manganese. And then to the both the sides the contacts are created and the contacts are connected to the terminals or the leads which will be used for the external connections. And encapsulating material is used around that material to avoid the mechanical damage. So that is about the construction. Now what is the types of the thermistor? There are two types of thermistor, PTC and NTC. That is positive temperature coefficient thermistor and NTC that is negative temperature coefficient thermistor. PTC म्हणजे काय आणि NTC म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. Positive temperature coefficient thermistor and NTC म्हणजे negative temperature coefficient of thermistor. आता काय आहे PTC आणि NTC आपण बघूया ते. PTC thermistor. PTC thermistor म्हणजेच काय आहे त्याचा रेजिस्टन्स हा इन्क्रीज होतो ऍज द टेम्परेचर रायझेस. व्हॉट इज दॅट जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तुमचा रेजिस्टन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. झिरो टेम्परेचरला काहीतरी त्या
थर्मिस्टरचा रेझिस्टन्स असणार आहे, त्यामुळे हे 0 पासून स्टार्ट होत नाही. 0 टेम्परेचरला काहीतरी रेझिस्टन्स व्हॅल्यू आहे आणि जसं जसं तुमचा 0 पासून इन्क्रीज होणार आहे टेम्परेचर, तसं तसं त्या थर्मिस्टरचा रेझिस्टन्स काय होणार आहे, वाढत जाणार आहे. सो टेम्परेचर रायझेस ॲज द रेझिस्टन्स इन्क्रीजेस. म्हणजे पीटीसी थर्मिस्टर मध्ये 0 टेम्परेचरला काहीतरी रेझिस्टन्स आहे आणि तो वाढतोय जसा तुमचा टेम्परेचर त्यानंतर वाढेल. नंतर रिलेशनशिप बिटवीन रेझिस्टन्स अँड टेम्परेचर इज व्हॉट, लिनियर आहे. लिनियर आहे कारण की जसं टेम्परेचर वाढत आहे तसं तुमचा रेझिस्टन्स इन्क्रीज होते. सो दॅट चेंज इन रेझिस्टन्स ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर इट विल बी गिवन बाय द के फॅक्टर, where the K is nothing but it is called as the temperature coefficient. Change in resistance due to the change in current, it is given by multiplication factor K, and that K is nothing but temperature coefficient. That is resistance, you can say, and it is K is a constant, that is temperature coefficient. R is directly proportional to what, the change in temperature. When K is positive, जर K positive असेल तर it causes linear increase in the resistance as the temperature rises. K पॉझिटिव्ह असणार आहे त्यामुळे पीटीसी मध्ये, कारण की जसा जसा तुमचा टेम्परेचर वाढणार आहे तुमचा रेझिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो K is positive and it causes a linear increase in the resistance as the temperature increase. So that is the following graph for PTC. लक्षात आलेलं आहे का? आहे लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes, ma'am. Okay. So that is about the NTC. Now the next is where it is used. Application काय काय आहे? PTC thermistor can be used in place of fuses. आपल्या होम मध्ये आपण फ्यूज यूज केलेला आहे फॉर सर्किट प्रोटेक्शन. सर्किट कुठल्याही डिव्हाइस जे काय आपलं मिक्सर आहे ह्याच्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी जिथं आपण फ्यूज लावलेला आहे मेन स्विचला, तिथं आपण फ्यूजच्या ऐवजी थर्मिस्टर पीटीसी यूज करू शकतो. ऍज द सर्किट हीट अप द रेझिस्टन्स इन्क्रीजेस टू प्रिव्हेंट द ओव्हरलोड. जसं तुमचं सर्किट हीटअप होणार आहे तर ते काय करणार आहे, रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे आणि दॅट विल प्रिव्हेंट द ओव्हरलोड. ओव्हरलोड प्रिव्हेंट करणार आहे. दे आर ऑल्सो यूज ॲज टायमिंग डिव्हाइसेस इन द टेलिव्हिजन. टेलिव्हिजन मध्ये टायमिंग सेटअप करण्यासाठी किंवा टायमिंग डिव्हाइसेस मध्ये तिथे यूज केलेले आहे. वेन द युनिट इज स्विच ऑन द डिव्हर्सिंग कॉइल, स्विच ऑन केलं की द कॉइल विच इज used in the TV circuits, digoxing coil, it is ऍक्टिव्हेट केली जाती बिकॉज द युनिट स्विच ऑन केलं आहे त्यामुळे ती ऍक्टिव्हेटेड होती आहे टू इलिमिनेट द मॅग्नेटिक फील्ड, आणि त्यामुळे ते मॅग्नेटिक फील्ड काय होते, इलिमिनेट होते आणि थर्मिस्टर ऑटोमॅटिकली स्विचेस इट ऑफ. मॅग्नेटिक फील्ड इलिमिनेट झालं की थर्मिस्टर काय होतो, स्विच ऑफ होतो आणि वेन द टेम्परेचर रिचेस अ सर्टन पॉइंट, जेव्हा टेम्परेचर हे सर्टन पॉइंटला रिच होत आहे तेव्हा तुमचा थर्मिस्टर ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होतो आहे. डिगॉझिंग कॉइल ऍक्टिव्हेट झाली होती, ती पण मॅग्नेटिक फील्ड काय होत आहे, इलिमिनेट करते. सो देर इज नो नीड टू गो इन डीप. आपल्याला फक्त काय करायचं आहे, ऍप्लिकेशन काय आहे की पहिलं ते काय आहे, जे फ्युजेस आहेत ते आपण रिप्लेस करू शकतो बाय व्हॉट, पीटीसी थर्मिस्टर फॉर सर्किट प्रोटेक्शन. आणि दुसरं काय आहे, आपण टायमिंग डिव्हाइसेस मध्ये टेलिव्हिजन मध्ये आपण पीटीसी थर्मिस्टर यूज करू शकतो. त्याचं काय तुम्हाला ऑपरेशन विचारलं नाही, फक्त ऍप्लिकेशन सांगायला सांगितलेले. नंतर नेक्स्ट इज एनटीसी, नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर. नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर काय करतो, त्याचा रेझिस्टन्स हा काय होतो, डिक्रीज होतो ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस. तर रेझिस्टन्स काय होतो, डिक्रीज होतो ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस. So the resistance of NTC thermistor, it is inversely proportional to temperature. Resistance हा काय आहे, inversely proportional to temperature आहे. मग त्याचा ग्राफ कसं असणार आहे, जसं तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तुमचं रेझिस्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग हे रिलेशन्स लक्षात ठेवायचे. एनटीसी ला काय आहे, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/T, whereas पीटीसी ला काय आहे, आर इट इज इक्वल टू के इंटू टी. डेल्टा आर इज इक्वल टू के इंटू टी और आर इज इक्वल टू के इंटू टी. लक्षात ठेवा हे.
R इज इक्वल टू के इंटू डेल्टा टी किंवा नुसतं R इज इक्वल टू के टी दिलं तरी चालते. मग हे आहे तुमचे टेम्परेचर, म्हणजेच तिथं काय रेसिप्रोकल आहे, त्यामुळे जसं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे तुमचा रेझिस्टन्स डिक्रीज होणार आहे. सो इट इज अ डेफिनेशन. कुठे एनटीसी यूज केलेला आहे? एनटीसी थर्मिस्टर ऑन द अदर हँड आर यूज ॲज करंट लिमिटर्स अँड टेम्परेचर मॉनिटर्स इन डिजिटल थर्मोस्टेट्स अँड ऑटोमोबाईल्स. ते काय आहे? करंट लिमिटर म्हणून यूज करू शकतो आपण. करंट लिमिटर, ओके, करंट लिमिटर म्हणून यूज शकतो आहे. म्हणजे करंट लिमिट करण्यासाठी आपण एनटीसी थर्मिस्टर जिथे जिथे ऍप्लिकेशन मध्ये करंट लिमिटिंग करायचे आपल्याला तिथे एनटीसी थर्मिस्टर यूज करू शकतो. आणि टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी इन डिजिटल थर्मोस्टॅट किंवा ऑटोमोबाईल्स मध्ये टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी, म्हणजे किती का आहे आणि कसं ते चेंज होत आहे ते मॉनिटर करण्यासाठी आपण ऐकायला तिथं एनटीसी थर्मिस्टर यूज करू शकतो. These are the applications, uses or applications of NTC and PTC. आलं का लक्षात? फक्त आता यामध्ये काय काय विचारू शकतात तुम्हाला? थर्मिस्टर हे काय आहे? इट इज मेड अप ऑफ विच मटेरियल? मेटल ऑक्साइड आहेत ऑफ मँगनीज निकेल. नंतर त्याचे दोन टाइप कुठले आहेत? एनटीसी आणि पीटीसी. एनटीसीचा लॉंग फॉर्म काय, पीटीसीचा लॉंग फॉर्म काय? एनटीसी मध्ये काय होतं? टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स काय होतो? पीटीसी मध्ये काय होतंय? त्याचं रिलेशन काय आहे आणि त्याचा ग्राफ काय आहे? they can ask you in this way. And what are the application also? एनटीसी कशामध्ये यूज केलेले आहे, पीटीसी कशामध्ये यूज केलेले आहे ते आपल्याला सांगायला पाहिजे आहे. पीटीसी हे टायमिंग डिव्हाइसेस इन टेलिव्हिजन दे आर यूज, whereas in place of fuses also for circuit protection you can use PTC, whereas NTC they are using automobiles and thermostat to monitor the temperature. आणि दुसरं काय आहे? they can be used in the as a current limiter. आलं लक्षात? Yes or no? Yes, ma'am. ऋतुजा, श्रुती, दीप्ती, आलं का लक्षात? मेघा, साक्षी, आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay. Next is a photoelectrical pickup. So next is a photoelectrical pickup.